UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक। अटकेनंतर आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणलं। आपटेला आजच कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही, जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलत आहेत। आपटेला काम दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार, संजय राऊतांचा सवाल। जयदीप आपटेला काम देणं ही चूक राज्य सरकारचीच, जयंत पाटलांची टीका। तर जयदीप आपटेला आपटावंच लागेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। भाजपला दंगली घडवायच्या आहेत, बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप। तर दंगली घडवून सत्ता मिळायची असल्यास त्याची इतिहासात नोंद होईल, थोरातांचा भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा। मुख्यमंत्रीपदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, शरद पवारांचं विधान। तर मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रात नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसवून ठरवलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती। नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशीही शिंदेंची भेट घेणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,500 पर्यंतच्या वाढीचा निर्णय, कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे, गेल्या वेळची वाढ पकडून त्यात 6,500 पर्यंतची वाढ होणार। राज्यभरात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 22 कोटींचा महसूल बुडाला। राज्यभरातील 251 आगारांपैकी 94 आगार पूर्णतः बंद होते। सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। पुतळा अनावरण सोहळ्याआधी राहुल गांधी आणि खरगे नांदेडमध्ये, वसंत चव्हाणांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक, जरांगेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। सत्तारांसोबतच्या बैठकीवेळी जरांगेंची फडणवीसांशी फोनवरून चर्चा, शेतकरी प्रश्न आणि मराठा आरक्षणावर चर्चा, सत्तारांची माहिती। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेस सोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण। काही दिवसांपूर्वी अजितदादांकडून खोसकरांसह 4 आमदार सोबत असल्याचा दावा। कोल्हापुरातील 6, साताऱ्यातील 3, सोलापुरातील 3 आणि पुण्यातील 6 जागा हक्काच्या। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले दिवस, जास्तीत जास्त जागा पक्षाकडे घ्या, नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर संघटनांचा संप मागे, राज्य कर्मचाऱ्यांना यूपीएस, राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित निवृत्ती योजनेपैकी एक पर्याय निवडता येणार। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजपकडून विशेष ट्रेन, मंत्री मंगल प्रभात लोढांच्या प्रयत्नातून नमो एक्सप्रेस मुंबईतून कोकणासाठी रवाना। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।